मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास. विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती, समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधितज्ञ, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. आवाज मानवी हक्कांचा. मानवी हक्क जागृती अभियानात सामील होऊया. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांनी सर्वव्यापक मानव अधिकारांची घोषणा केली. त्यामुळे 1950 पासून 10 डिसेंबर हा मानवाधिकार दिन म्हणून आपण जगभर साजरा करत आहोत. तर भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्क व अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत. भारतीय संविधानाचे महत्त्वाचे जे अधिकार आहेत त्यापैकी मी काही सांगतो. एक समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, संस्कृती व शिक्षणाचा अधिकार आहे आणि सर्वात मोठा की जो आमच्याशी रिलेटेड आहे तो म्हणजे न्यायालयीन संरक्षणाचा देखील अधिकार आहे. तर आर्टिकल 14 प्रमाणे कायद्यासमोर सर्व समान आहेत, पण न्यायाची सर्वांना समान संधी मिळते का हा थोडा वादाचा विषय आहे. आणि जर तो मिळत नसेल तर मिळवून देण्याची जबाबदारी कुणाची? तर राज्यघटनेत त्याची देखील दखल घेतलेली असून आर्टिकल 39A प्रमाणे ती शासनाची आहे. गरीब असतील किंवा काही कारणास्तव ते जर समजा न्यायालयात दाद मागू शकत नसतील तर त्यांना मोफत न्याय देण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाची त्या जबाबदारीचाच एक भाग म्हणून लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट हा पारित केलेला आहे. तर त्या ऍक्टचा मोटोच आहे, उद्देशच आहे की न्याय सबके लिए, जस्टिस फॉर ऑल. तर त्या कायद्याच्या अनुषंगानेच जे कोण गरीब आता साहेब सांगत होते त्याप्रमाणे की बरीच जे काय वंचित घटक आहेत किंवा बाकीचे जे सांगितलं कॅटेगरीज ते जेलमध्ये आहेत तर त्यांना रिप्रेझेंटेशन मिळत नाही. जे श्रीमंत आहेत त्यांना रिप्रेझेंटेशन मिळून जातं, त्यामुळे ते बाहेर येतात. तर तसं प्रेझेंट कशी केस केली त्याही पेक्षा आता फॅक्ट जे आहेत त्यावर बरंचसं डिपेंड असतं. मे बी जे रिच असतील, जे पैसेवाले असतील तर नियर अबाउट त्यांच्या जो परिस्थिती किंवा ज्या बॅकग्राऊंड मध्ये आलेल्या किंवा सर्व्हायवल साठी त्यांना बऱ्यापैकी स्रोत उपलब्ध असतो, त्यामुळे त्या स्रोत मध्ये किंवा त्या कॅटेगरीमध्ये तसाही क्राईम रेट खूप कमीच असतो. तर त्यामुळे जो आपला गरीब आहे तर त्यांना काम मिळत नाही किंवा त्या अनुषंगाने तो बाकीच्या वाम मार्गाकडे वळला जातो आणि त्यातून हे क्राईम घडले जातात. त्यामुळे दिसताना पिक्चर असं दिसतं की जे गरीब आहेत ते आतमध्ये आहेत आणि बाकीचे जे श्रीमंत आहेत ते बाहेर आहेत. तो त्यातला तो एक तसा एक भाग आहे. तसेच त्याही व्यतिरिक्त आपण तालुका कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत जे आपण न्याय मागू शकत नाही किंवा जे गरीब आहेत किंवा ज्या काही अडचणी असतील तो घटक किंवा अशी कोणतीही व्यक्ती की ज्याचं 3 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि स्त्री, मुले अथवा जे गुन्हेगार जे असतील किंवा जे जेलमध्ये कैदी असतील त्यांचं उत्पन्न किती असू, पण ते जर आतमध्ये असतील किंवा महिलांचं उत्पन्न किती असेल किंवा जे बालक आहेत त्यांना देखील आपण कुठली बाकीचे कागदोपत्री न घेता मोफत न्याय दिला जातो. तालुका कोर्टात त्याच्यासाठी आमचे तालुका विधी सेवा समिती आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे तर त्याचा मी सचिव आहे. त्याचा हायकोर्टमध्ये महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे. तर साहेब म्हणले त्याप्रमाणे बऱ्याच वेळा हे कायदे केलेले आहेत. ह्या आपण सेंटर्स आहेत प्रत्येक थ्रूआउट इंडिया, म्हणजे फक्त पुण्यात आहेत किंवा महाराष्ट्रात असं नाही, प्रत्येक भारताच्या न्यायालयामध्ये ही एक विधी सेवा समिती आहे, ते कार्यालय आहेत, तिथून हे सेवा आणि मोफत विधी सेवा आणि सल्ला दिला जातो. पण अशी वस्तुस्थिती असताना देखील ही जी सेवा ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत ती पोहोचत नाही. तर आमच्या कार्यालयाचाच मुख्य उद्देश जो आहे तो ब्रिज म्हणून काम करायचा आहे. म्हणजे जो मुख्य प्रवाह जे आहेत आणि जे वंचित आहेत तर वंचितला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जो काय पूल म्हणून काम करायचं ते आमचे जे कार्यालय ते काम करत आहे. तर त्याही पुढे जाऊन आपण ते जे सांगतात की आता बऱ्यापैकी लोकांना न्याय मिळत नाही किंवा वंचित राहतात
तर जस्टिस ॲट डोर स्टेप ही पण आपण संकल्पना राबवत आहोत. त्या संकल्पनेतून आपण पुणे शहरातच आतापर्यंत 80 लीगल एड क्लिनिक स्थापन केलेले आहेत. तर लीगल एड क्लिनिक स्थापन करण्याचा उद्देश आणि त्याची देखरेख कशी केली जाते, तर उद्देश हाच की ज्या घटक अगदी आता साहेबांनी बुधवार पेठेतला उल्लेख केला, बुधवार पेठेतही आपण लीगल एड क्लिनिक स्थापन केलेलं आहे. तिथेही त्यातलीच एक महिला आपण PLV म्हणून निवडलेली आहे. PLV म्हणजे पॅरालिगल व्हॉलेंटियर्स, विधिदूत म्हणून निवडलेले आहे. त्या जर तिथं आम्ही जाऊन बसलो तर मे बी त्यांचे तितक्या कम्फर्टेबली फ्रीली ते त्यांचे जे काही फिलिंग्स किंवा जे दुःख असेल ते शेअर करू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यापैकीच एक पण त्यात लीडर क्वालिटी आहे त्यांना निवडलेलं आहे, त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि ते त्यांच्या बरोबरच असतात. त्यात आमचे जे ॲडव्होकेट आहेत पॅनल लीगल एडचे, ते आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तिथे व्हिजिट दिली जाते. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील समजून घेतले जातात आणि कायदेशीर किंवा इतर काही जी मदत असेल ती जी शक्य आहे ती सगळी मदत केली जाते. त्यामुळं आपण जो घटक आहे बुधवार पेठे वगैरे तर तो असा दुर्लक्षित आहे असं म्हणता येणार नाही. तर साहेबांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला की जे लीगल एडचे ॲडव्होकेट आहे ते रिप्रेझेंटेशन तसं ज्या फोर्सफुली पेड असताना वकील जेव्हा केस प्रेझेंट करतात तितक्याच फोर्सफुली किंवा तितकीच मेहनत घेऊन लीगल एडचे जे फ्री असल्यामुळं ते पुट करत नाहीत किंवा ते प्रेझेंट करत नाहीत. त्यामुळे देखील न्याय देताना त्याचा क्वालिटीवर फरक पडतो. त्याची दखल घेऊन आपण त्यांना पेमेंट स्टार्ट केलेलं आहे. एकदा केस जर निकाली काढली तर त्यांनाही आपण पेमेंट स्टार्ट करून पर केस 7,500 ते 10,000 रुपये आपण देत आहोत. तर त्यामुळे त्यात बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. आणि त्याही व्यतिरिक्त समजा पेड किंवा जे वकिलांचं रिप्रेझेंटेशन आहे वकील यांच्यासाठी आरोपींसाठी असो किंवा विक्टीमसाठी असो तर ते बेसिकली वकिलांचंच आहे. त्यामुळं बेसिकली वकिलांनी आपणच वकिली क्षेत्रात आहातच आणि आता आपल्याला जवळपास आपण सांगितलं 20-22 वर्षे झालेलीच आहे. तर आपण असे जर बऱ्यापैकी जर वकील तयार केले तर ज्यांचा सोशल व्ह्यू आहे तर निश्चित आम्हाला देखील काम करताना त्यांची मदत होऊन त्याचा फायदा निश्चित जनसामान्य लोकांनाच होणार आहे. तर मी आपल्या सर्वांसमोर त्यांना विनंती करतो त्यांनी आपले जे ऑफिसचे असतील किंवा असे आयडेंटिफाय करून की बरेचसे लोक वकील आपले ज्युनियर्स पण भेटतात किंवा कॉलेज स्टुडंट आहे की मी त्यांच्याशी नेहमी इंटरॅक्शन चालू असतं. तर त्यांना एक विजन किंवा जे सपोर्ट किंवा जो आपला फोकस हवा आहे किंवा जे टार्गेट हवं आहे की काय तर ते मिळत नाही किंवा म्हणावं असं किंवा त्यातही जे गरीब आहेत जे गरीब घरातून आलेले आहेत त्यांना देखील चांगले वकिलांचं चांगलं ऑफिस मिळत नाही. तर त्यांची आपण दखल घेऊन ते जसे कॉलेज स्टुडंट आहेत त्यांना जर आपण निश्चित मार्गदर्शन केलं तर आम्ही देखील निश्चित आपल्या जनतेला त्याचा उपयोगच होईल. उपयोगच होईल. तर त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे त्यात पुढाकार घ्यावा असं वाटतं. त्यानंतर पीठाच्या ज्या विक्टिम्स आहेत ते जे रिलीज केले आहेत तिथेही आमचं लीगल एड क्लिनिक आता मागच्या आठवड्यातच आपण स्टार्ट केलेलं आहे आणि आपण त्यातलाच पुढाकार घेऊन ज्या बांगलादेशच्या ज्या विक्टिम्स होत्या त्यात आपण पुढाकार घेऊन त्यांना परत पाठवलेला आहे पुन्हा तिथं त्यांच्याशी फॉलोअप करून डॉक्युमेंटेशन करून तिकडलं फॉलोअप घेऊन. त्यामुळं आजची जी मागील परिस्थिती तशी असू शकतील पण आता आपण त्याच्यात बराचसा आपण दुरुस्ती किंवा त्या सुधारणा करण्यास 100% प्रयत्न करत आहोत आणि बऱ्यापैकी झालेली आहे. परंतु एकही असं हे दुसरी एक अडचण अशी आहे की ह्या ज्या सुविधा दिल्या जातात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याकरिता देखील आता आपण पॅन इंडियाचा कार्यक्रम घेतला होता 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर. हे जे प्रत्येक खेडेगावात म्हणजे भारतातले प्रत्येक न्यायाधीश प्रत्येक खेडेगावात एकदा जाऊन आलेला आहे. आपण आपल्या पुणे जिल्ह्यात 1386 की 56 समथिंग खेडे आहेत. तर म्हणजे मी एकटा नाही की आमच्या जिल्ह्यातील पूर्ण तालुक्याचे वगैरे जे एकदा जाऊन आलेले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण आपल्या कार्यालयाचा एक बोर्ड लावलेला आहे. पोलीस स्टेशन काही लावलेले आहेत. आता काही पोलीस स्टेशन मध्ये आपण बोर्ड लावलेले आहेत की ज्यामुळे लोकांना हे कार्यालय काय काम केले जात आहे त्यांचे अधिकार काय याबाबत समजलं जाईल. त्यानंतर ज्या विक्टिम्स आहेत मेजरली जे ऍसिड अटॅक, रेप, पोस्को आणि पिटाचे ज्या मायनर्स विक्टिम्स आहेत तर त्यांना इमिजिएट काहीतरी मदत मिळाली पाहिजे. तर गुन्हा घडल्यापासून आपण फक्त FIR 164 स्टेटमेंट आणि मेडिकल रिपोर्ट या फक्त 3 डॉक्युमेंटवर आपण त्यांना 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई देतो. त्यात वकील लावण्याची गरज नाही किंवा त्यांना स्वतः येण्याची गरज नाही. फक्त एवढे 3 डॉक्युमेंट्स आहे एवढं समजलं तरी आम्ही ते मागून घेतो आणि ती पुढची प्रोसिजर करतो. याची देखील बऱ्याच जर विक्टिम्सला किंवा आपल्या मार्फत बऱ्याच जणांना कळलं तर निश्चित त्याचा देखील बऱ्याच जणांना फायदा होईल.
या गुन्ह्यांव्यतिरिक्त जे विक्टिम्स आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण 1 लाख रुपये देत आहोत. प्लस जो वैद्यकीय खर्च झालेला असेल तो खर्च देखील आपण या स्कीम्स खाली त्यांना देतो. यापुढे जर आपण सांगतोय त्याप्रमाणे बरेचसे वकिलांचं रिप्रेझेंटेशन नसतं किंवा केस दाखल झाल्यानंतरही असं बऱ्याच जणांचं तर किती दिवस लागतील म्हणूनही बरेच जण कोर्टाकडे येत नाही. त्याकरता आपण फॅमिली मॅटर्स साठी लेट्स टॉक सेंटर हे फॅमिली कोर्टात स्टार्ट केलेलं आहे. तिथं आपल्याला काहीच डॉक्युमेंटेशन वगैरे काहीच नाही, फक्त 1-2 वहीचा अर्ज लिहून द्यायचं, नाव कुणाच्या विरुद्ध तक्रार आहे आणि त्याचा पत्ता. आपण त्यांना बोलवतो आणि त्यांची काय असं काउन्सिलर्स नेमलेले आहेत. ते काउन्सिलर आपण सगळे सिनियर काउन्सिल्स आहेत, त्यांना आपण पर आवर 500 रुपीज पे करतो. तर इतके आपण त्यांच्यासाठी देखील आपण काम करत आहोत की जे फॅमिली त्यांचे नियर अबाउट मागे आम्ही कॅल्क्युलेट केले तर आतापर्यंत जवळ 1-1.5 वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त जोडपे आहेत. त्यांचा आपण एक सामोपचाराने वाद सोडून आता त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीत चालू आहे. तो एक आपण बऱ्यापैकी त्यात प्रोग्रेस केलेला आहे. ह्या व्यतिरिक्त ज्या केसेस मी आता सांगितले फॅमिली डिस्प्यूट जे झाले, या व्यतिरिक्त जे सिव्हिल डिस्प्यूट आहेत त्यात देखील त्यांची इच्छा जर असेल तर आपला वाद हा तडजोडीने मिटवू शकतो, तर त्यात देखील आपण त्याला रेग्युलर कोर्टात जायची गरज नाही. त्यांच्यासाठी आपण मेडिएशन सेंटर चालू केलेलं आहे की त्यात देखील सेम प्रोसिजर आहे. त्यांनी फक्त डॉक्युमेंटेशन काही नाही, वाद साक्षीदार पुरावा रिटर्न स्टेटमेंट जबाब वगैरे काही नाही. फक्त त्यांनी कोणाविरुद्ध काय तक्रार आहे हे जरी कळवलं रिटर्न मध्ये तर आपण एक समोरासमोर बसून त्यातून जो काही तोडगा काढला जातो आणि तो तोडगा जो निघतो तो म्हणजे आपलं झाली चर्चा असं नाही, तो तोडगा रिटर्न त्याचा अवॉर्ड केला जातो आणि त्या अवॉर्डला हा कोर्टची डिग्री म्हणूनच इफेक्ट असतो. आणि त्यात महत्वाची गोष्ट अजून की त्याच्या विरुद्ध अपील वगैरे काहीच नाही. म्हणजे कोर्टात दिलेल्या निर्णयाविरुद्ध तरी अपील आहे, रिव्हिजन आहे, पण यात जो दिलेला आहे तडजोडीने आणि समोपचाराने केलेला जो न्याय आहे त्याच्या विरुद्ध अपील वगैरे काही नाही. त्याचं कारणच असं की त्यात जी न्याय देण्याची प्रक्रिया आहे त्यात आपण सगळ्यांना सहभागी करून घेतलेलं असतं, वस्तुस्थिती जाणून घेऊन आणि त्यांना मान्य असेल तरच तो आपण अवॉर्ड पारित केला जातो. त्यामुळे तो एक मोठं त्यात स्टेप्स आहे. या व्यतिरिक्त आता साहेबांचे आपले झाले की रोडवर खड्डे पडलेले आहेत, बऱ्याच पब्लिक गव्हर्नमेंटचे हे आहेत सर्व्हिसेस दिल्या जातात अप टू द मार्क नाहीत बऱ्याचशा, तर त्याकरता देखील आपण परमनंट लोकांना स्टार्ट केलेले आहे. त्यात गव्हर्नमेंट सर्व्हिस जे काय गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस असतील, अगदी रोड पासून असेल, MSCB असून BSNL असून, ती जर गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस बाबत कुणाला काही तक्रार असेल तर तिथं त्यांच्यासाठी सेपरेट कोर्ट केलेला असून तिथं देखील आपण रेग्युलर कोर्ट सारखी प्रोसिजर न पार पाडता फॉलो करता आपण त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करून काय तफावत असेल तर ती दुरुस्त करून आपण त्यात निर्णय देत आहोत. त्यात देखील बऱ्यापैकी प्रकरण निकाली निघतायत. परमनंट लोकांना चालू असल्याचं देखील बऱ्याच जणांना माहित नाही, तर त्यामुळे हे देखील आपल्या मार्फत किंवा मीडिया मार्फत जर बऱ्यापैकी लोकांपर्यंत कळलं तर त्यात देखील लोक त्यांची एक दाद मागू शकतात. मी जसं पॅन इंडिया आता सांगितलं त्या संदर्भात जनजागृती करिता हे लोकांचे जे हक्क आहेत हे 45 दिवसात आपण 928 शिबिरी घेतलेल्या आहे एकूण जिल्ह्यामध्ये. तर ह्या जे आपण बरेच आमच्या कार्यालयामध्ये प्रयत्न चालूच आहेत. जेलमध्ये आपण व्हिजिट रेग्युलर चालू असतात. आमचे PLV आहेत, शिंदे साहेब आहेत, प्लस आमचे जे आता आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ऍडव्होकेट ते 3 ते 4च आहेत. ते वेल क्वालिफाईड आहेत आणि त्यांचं रिपोर्टिंग आपण डायरेक्ट हायकोर्टला ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे आरोपी आहेत की ज्यांना वकील नाही त्यांचं रिप्रेझेंटेशन कोर्ट समोर खराब होतंय असं नाही. सेकंडली जर एखादा जास्त त्यांची समजा एखादी शिक्षा 2 वर्ष 3 वर्ष असेल पण तो जर 1-1.5-2 वर्षापासून जेलमध्ये असेल तर त्यांच्यासाठी आम्ही पर्सनली व्हिजिट देऊन त्यांची बेल ऍप्लिकेशन मी स्वतः मूव्ह केलेले आहे संबंधित कोर्टला आणि आपण त्यांना सांगतो की हे काय निर्णय द्यायचा असेल ते आपण हा त्वरित निर्णय देण्यासाठी देखील आपलं पर्सुएशन चालू असतं. त्यामुळे आता बऱ्यापैकी जेल्समध्ये आणि जवळपास कोविडच्या काळामध्ये 3 ते 4 हजार 1700 ते 1800 आपण जे आरोपी आहेत ते जामीन मुक्त झालेले आहेत. तर त्यामुळे त्या अनुषंगाने देखील आपण एक काम करत आहोत. आणि शेवटी आता ह्याही पलीकडे लोकांमध्ये अजून जागृती व्हावं की लोकांना अजून भीती वाटते न्यायालयात येण्यासाठी, तर आपण आता पोस्टाची मदत घेत आहोत. प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये आपण आपल्या कार्यालयाचा फॉर्म ठेवणार आहोत. पोस्ट ऑफिस त्यांना जे आहेत पोस्ट मास्टर त्यांना आपण ट्रेनिंग देणार आहोत आणि ज्यांना कुणाला काय अडचण असेल त्यांनी फक्त गावातल्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन त्याची फक्त तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर त्याची पुढची जी काही प्रक्रिया असेल
ती सर्व आमच्या कार्यालयामार्फत पार पाडली जाते. त्यामुळे निश्चित ज्या काही कुणाच्या अडीअडचणी असतील ते कुणाला वाटत असताना आपल्या हक्कांचं हे व्हायलेशन होत आहे, ब्रीज होत आहे, तर निश्चितपणे आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना 100% योग्य ती सर्व ती मदत केली जाईल. मी आपल्याला असं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास. विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती, समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधितज्ञ, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. आवाज मानवी हक्कांचा. मानवी हक्क जागृती अभियानात सामील होऊया.